माझ्या मागे पाहू शकता मुरगुडमध्ये प्रचार फेरी सुरू आहे. नागरिकांची थोडी प्रतिक्रिया द्या. सर, काय प्रतिसाद आहे आपला या प्रचार फेरीविषयी? होऊ घातलेल्या मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अंतिम 2 दिवसामध्येच ही प्रचार यंत्रणा सुरू आहे. मी स्वतःच या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी या ठिकाणी आम्ही मुरगुडपासून बाहेरगावचे आहोत, पण तरी देखील माझं संपूर्ण करिअर मुरगुडमध्ये घडलेलं आहे. आज हे गाव आम्हाला आमचं वाटतंय छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1922ला या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शानं मुरगुड पुनीत झालेला आहे. त्याचबरोबर शाहू महाराजांच्या विचारानंच या ठिकाणी मुरगुड बाजारपेठ असेल, अनेक वेगवेगळ्या पद्धतीची याला ऐतिहासिक स्वरूप आहे या शहराला. आज देखील या शहरामध्ये आज आपण बाहेरची शहरं पाहिल्यानंतर पाहिजे तितका विकास झालेला दिसत नाही. म्हणूनच मला वाटतंय की जी काही युती या ठिकाणी झालेली आहे भाजप आणि शिवसेनेची, संजयदादा मंडलिक आणि प्रवीणदादा पाटील यांच्यामध्ये ही युती अतिशय योग्य आहे. या युतीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं करतो. आज मुरगुड म्हणल्यानंतर दिवंगत खासदार सदाशिव मंडलिक आणि सहकार महर्षी विश्वनाथ पाटील यांच्या नावाची या ठिकाणी आठवण होते. खरोखरच मुरगुडला त्यांनी गतवैभव प्राप्त करून दिलेलं होतं. भविष्यामध्ये देखील मुरगुड हे मोठं झालं पाहिजे. आमच्या आसपासची अनेक खेडी या मुरगुड शहरावर अवलंबून आहेत आणि म्हणून या ठिकाणी काही वर्षापासून विकास खुंटलेला आहे. भविष्यामध्ये या भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून जे प्रलंबित प्रश्न आहेत मुरगुडचे ते मार्गी लागावेत आणि निश्चितपणे ते लागतील आणि मुरगुडला गतवैभव प्राप्त होईल अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला वाटतो. यामुळे मतदाराला माझी नम्र विनंती आहे, भाजप आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना 21 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा पद्धतीची विनंती मी सर्वांना करतो. त्या पदयात्रेत तुम्ही सामील झाला, काय वाटतं सेने सरकार येणार का नाही? मुरगुडमध्ये तरी सेनेचे सरकार 100% आहे. आता वातावरण अशा पद्धतीने आहे की सेनेचं सरकार, भाजप शिवसेना युतीचं सरकार 100% येण्याची शक्यता आहे. असं काय वाटतंय तुला? असं वाटण्यापाठीमाग कारण असं आहे की मुरगुडमध्ये मागच्या पंचवार्षिकीला ज्यावेळी संजय दादांची सत्ता होती, शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी बऱ्यापैकी संजय मंडलिक यांच्या खात्यातून बरीच कामं झालेली आहेत. यामुळं आणि प्रवीणदादांची साथ लाभली असल्यामुळं ही यावेळी 100% मुरगुडवरती भगवा फडकणार. विरोधकांचं पारडं जड आहे असं म्हणतायत. हे बघा कसं आहे, सगळेजण आपलं पारडं जड आहे 100% म्हणणार, सगळेजण आपला प्रचार करत असणार, पण पारडं कुणाचं जड आहे 100% 3 तारखेला 100% समजणार. आता सेलिब्रिटीजना बोलवलं गेलं या सभेमध्ये, बराचसा प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळाला, उत्साह पाहायला मिळाला, त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय? कसं आहे, मुरगुडातल्या लोकांनी ठरवलेलं आहे यंदा शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्ष सहित सगळ्या नगरसेवकांना निवडून द्यायचे. पण विरोधकांचं पारडं हे जड आहे असं म्हटलं जातं. कसं आहे, लोकांच्या समोर आदरणीय संजयदांच्या माध्यमातून जी 70-80 कोटीची कामं आपण मुरगुड शहरामध्ये केलेली आहेत ती लोकांच्या समोर आहेत. ती कुणी केली, काय केली हे मुरगुडच्या जनतेला सगळं माहीत आहे. त्यामुळं मुरगुडची स्वाभिमानी जनता ही नक्कीच संजयदांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या सगळ्या युतीच्या उमेदवारांना निवडून देतील. एक युवक म्हणून आपल्या अपेक्षा काय की अजून काय काय विकास कामं जी रखडलेली आहे ती पूर्ण व्हावीत? आता युवकांच्यासाठी मुरगुडमध्ये आदरणीय दादांनी इंडोर स्टेडियम मंजूर केलेलं आहे, बॅडमिंटन कोर्ट मंजूर केलेला आहे, तिथं ऑलरेडी ते काम झालेलं आहे. काय युवकांसाठी क्रीडांगणाची गरज आहे या ठिकाणी, ते सुद्धा दादाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ते सुद्धा क्रीडांगण आपण या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील. मंडलिक स्वबळावर ही निवडणूक लढत आहेत तसं पाहायला गेलं कागलच्या मध्ये, तर मंडलिक कुठे एकटे पडलेत असं म्हणतायत, काय वाटते? मंडलिक कधीच एकटे पडत नाहीत, कारण मंडलिकांच्या पाठीमागं कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कायमपणानं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पासून ते आजपर्यंत ही कागलची असेल, कोल्हापूरची असेल, मुरगुडची असेल सगळी जनता ही दादांच्या साहेबांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी काम करत आहे. आणि जेव्हा मंडलिकांना एकटं पाडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा ज्यांनी केला त्यांना सगळ्यांना कागलच्या जनतेनं धडा बरोबर दिलेला आहे आणि ह्यावेळी देखील तसंच होणार आहे. तुम्ही जेवढं मंडलिकांना एकटं पाडायचा प्रयत्न कराल तेवढी ताकदीने जनता मंडलिकांच्या पाठीमागे उभं राहणार आहे, लक्षात असू दे. म्हणजे धमाका जोरात होणार आहे. बघा तरी पुढे 3 तारखेला काय होणार आहे. काय मग आता या प्रचार फेरीमध्ये आपण सहभागी झालात, काय वाटतं एकंदरीत वारं काय? वारं शिवसेना भाजप युतीचंच आहे आणि प्रबळ 2 दावेदार गट आपल्याकडे आहेत आणि त्या 2 प्रबळ दावेदार गटामध्ये त्याने युवकांना रोजगाराचं काम दिलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या सत्तारूढ गट म्हणजे शिवसेना भाजप युतीचं पारडं जड राहणार आहे. आणि गेली 10 वर्षे आली
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील किंवा संजयदादा मंडलिक असतील, वीरेंद्र भैया असतील किंवा परिंददादा पाटील असतील, या सर्व नेत्यांनी ह्या मुरगुडसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या शिवसेना भाजप युतीचाच इथं नगराध्यक्ष होणार आणि इथं त्यांचं पॅनल संपूर्ण निवडून येणार. काय काय विकास कामं पाहायला मिळतील आपल्याला? आता जर विकास कामं पाहिजे म्हणाला असेल तर महिला बचत गटासाठी रोजगार उपलब्ध करून मिळेल किंवा तुमच्या आता हे गटारे आहेत, रस्ते आहेत, परत त्यानंतर हायमार्क्स लाईट वगैरे असे यांनी योजना आखलेल्या आहे. एक असा प्रश्न उठतो की ह्यापूर्वी पण एक सत्ता होती मंडलिक गटाची, पण ती कामं ही त्यावेळी का नाही झाली, आताच का असं? नाही, या काय झालंय, या अगोदर मंडलिक गटाकडे सत्ता होती, पण काय झालंय वरचं नेतृत्व जे आमच्याकडे सत्ता नव्हती त्यावेळेला, ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि जिल्हा प्रमुख आमचे संजयदादा मंडलिक म्हणजे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयदादा मंडलिक झाले, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं दादाने निधी खेचून आणला आणि ह्या निधीचा पुरेपूर उपयोग ह्या मुरगुड गावासाठी केलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था असेल, पाणी पुरवठा, परत त्यानंतर इंडोर स्टेडियम असेल, वीरेंद्र भैयाने आता शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे असेल, हे अनेक कामं पूर्णत्वास नेली. हा असा पूर्ण म्हणजे कायापालट रस्ते असतील, लाईट सोय आहे, परत त्यानंतर गटरची सोय केलेली आहे, हे असं बरेच काही कामं त्यांनी दादा केलेली आहेत. म्हणजे दादांचा झेंडा फडकणार आहे? फडकणार, 100% फडकणार. आता या प्रचार फेरीमध्ये आपण सामील झालात, कसं वाटतं आपल्याला? सर्वप्रथम काय सांगा? मी आता स्वरूप बघितलेलं आहे प्रचार फेरीचं, हजारो माणसं यात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे मुरगुड नगरपालिकेवर भगवाच फडकणार. धनुष्यबाण येणार की नाही? मग 100% धनुष्यबाण आपल्या नगरपालिकेवर फडकणार हे निश्चित आहे. काय काय विकास कामं होतील असं वाटतंय आपल्याला? आतापर्यंत 56 कोटीचा निधी लागलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये 156 कोटीचा निधी मुरगुडला लागेल. कोणत्याही प्रकारचं काम मुरगुडात राहील विकास काम असं मला वाटत नाही. ठीक आहे. संजय दादांची आणि प्रवीणदादांची जी युती झालेली आहे त्या युतीविषयी तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? संजय दादांची आणि प्रवीण दादांची युती झाली, या पॅनलला 10 हत्तीचं बळ या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुरगुडमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकणार आहे आणि हे 21च्या 21 सीटा या बहुमतानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. या ठिकाणी ते गाडगे मसुरी युती झालेली आहे, त्याचा काय फटका बसणार असं वाटतंय का? अजिबात बसणार नाही. मंडली गट म्हणजे कागद हे आजपर्यंत इतिहास राहिला नाही आणि ज्यावेळी मंडली गटावर अन्याय झाला आहे त्यावेळी मंडली गट अगदी ताकदीनं उभारलेला आहे आणि त्याचा प्रत्यय नक्की 3 तारखेला दिसेल. आज प्रवीणदादा आणि संजय दादा एकत्र आलेले आहे, तसं म्हणायला गेलं कागलचं विद्यापीठ हे मंडलिकच असं म्हणतायत. नक्की काय प्रतिसाद देशील? नक्कीच ही झालेली युती ही नैसर्गिक युती म्हणता येईल. कुठली जबरदस्ती युती झालेली नाही, कुणाला काय शक्तीनं कुठे जवळ आणलेलं नाही. त्यामुळे या युतीचा परिणाम फक्त मुरगुडमध्ये न दिसता कागल तालुक्यात दिसतो. वातावरण कुणाचं वार आहे? निश्चितच भाजप आणि शिवसेना आघाडीचं वार आहे आणि 100% या युतीचाच नगराध्यक्ष होणार, यात काडी मात्रही शंका नाही. असं काय वाटते खरं आपल्याला? कारण की आज आपल्या इथं प्रचार फेरी झाली, भरपूर प्रमाणात लोक होती आणि ती लोक बघून आज कळलेलं आहे की 1500+ मतांनी नगराध्यक्ष पदाची सीट ही आरामात येणार आहे. विरोधकांचं पारडं जड आहे असं म्हणतात. विरोधक पारडं जड आहे म्हणजे विरोधक हे ठराविक 2-3 मुद्दे आहेत त्यावरच ते बोलत आहेत. एक मुद्दा म्हणजे अंबाबाई मंदिरचा. अंबाबाई मंदिर गेल्या 10 वर्षापूर्वीपासून आपलं रखडलेलं होतं. ते अंबाबाई मंदिर पूर्ण करण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी निधी आणला, मान्य आहे, पण त्यांनी फक्त निधी पोचवायचं काम केलं. आता आमचं वडील नगरपालिकेत सर्व्हिसला होतं, आम्ही 2 पगार दिलेला आहेत अंबाबाई मंदिरसाठी, पण आम्ही ते कधी बोलून दाखवलं नाही की आम्ही 2 पगार दिलेत म्हणून. त्यांनी फक्त निधी खिचून आणलेला आहे आणि ते हे गेले 10-15 वर्ष तेच सांगत आहेत. मग त्यानंतर मुरगुडकरांनी 2 वेळा त्यांना आमदारकीला मदत करून ते ऋण त्यांचं फेडलेलं आहे, तरी सुद्धा त्यांचं अजून तेच सुरू आहे. प्रवीण दादा आणि हसन मुश्रीफ एका गटाचे जर नेते म्हटले काय हरकत नव्हतं पूर्वी, पण आता दोन्ही वेगवेगळे होऊन एकामेकाच्या विरोधात उभे आहेत. मग ही लढत आपण काय सांगाल? आम्ही गेले भरपूर वर्ष झाला आम्ही मुश्रीफ साहेबाबरोबर होतो, पण जशी वागणूक मिळायला पाहिजे होती प्रवीण दादांना तशी मिळत नव्हती. आता 10 वर्षापूर्वी मुश्रीफ साहेबांच्या गटात राजकारण जमादार होते, त्यानंतर 10 ते 12 वर्ष ते मंडली गटात आले
व आता महिन्याभरापूर्वी ते परत मुश्रीफ गटात गेलेले आहेत. मुश्रीफ साहेबांचे 15-20 वर्ष झाले मुरगुडमध्ये भरपूर निष्ठावंत लोक आहेत, पण त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांना डावलले आणि काल आलेल्या राजेखान जमादारला त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. जर तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना न्याय देत नसाल तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय न्याय द्याल?